नमस्कार मंडळी, कसे आहात? आता प्रत्येकाच्या शेतात कांद्याचे पिकं काढायला आलीत. आमच्याही शेतात कांदा काढलाय. आमची लेक बघा कांदा कापताना दिसते. आणि आम्हालाही भरपूर उत्पादन मिळालं कांद्याचं. पहिल्यांदाच केला. आणि आपण शेतकऱ्याला आपण शेतात एखादं पीक घेतलं, आपल्याला त्याची जास्त माहिती नसेल तरी त्याचं उत्पादन जास्त मिळालं तर आपल्याला किती आनंद होतो. त्यामुळं मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. तर या अशा पद्धतीने आम्ही वरती टांगून ठेवलेत कांदे, बांधून पेंड्या वगैरे अशा बांधून असं टांगून ठेवलेत वाळायसाठी. तर तुम्ही कसे ठेवता? वाळवण्याची आणि एखादी पद्धत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. किंवा कांद्याचे काही प्रकार असतील तर म्हणजे चांगल्या पद्धतीचं अजून उत्पादन वाढतं तसं आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा कांदा प्रत्येकाची गरजच आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण हा वरून लाल तांबडा असा दिसणारा आणि आतून कापला तर पांढरा शुभ्र दिसणारा कांदा तर कापला तर डोळ्यातून पाणी आणतो. पण मंडळी, याच्याशिवाय एकही भाजी चविष्ट होत नाही. प्रत्येक भाजीला हा कांद्याचा वापर करावाच लागतो. त्यामुळं आपल्या महाराष्ट्रीयन मध्ये तर कांद्याला अतिशय महत्त्व आहेच. आणि हा हिरवागार पातीचा कांदा जर आपल्या शेतातला असेल तर त्याचा आनंद शेतकऱ्या इतका कुणालाच नाही. त्यामुळं तुम्हाला कसा वाटला कांदा कमेंट करून सांगा. आता आंब्याची सुगी तर चालू झाली, त्यामुळं आंब्याची चटणी ही रेसिपी मी केली. तर त्याची तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून सांगा मला. आणि नवीनच चॅनल आहे माझं, त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करा.